नमस्कार सर्वांना, कशा आहात? व्हिडिओ काढण्याचा हा मुद्दा होता। तुम्हाला तर माहिती आहे नवरात्री आता जवळ आलेली आहे। तर काल एका ताईने मला छान कमेंट केल्या, मुंबईच्या होत्या वाटतं त्या, छान कमेंट केल्या मला। त्यांनी सांगितलं की तुम्ही व्हिडिओ वगैरे असं बनवता, तुम्हाला काय असं हे, त्या म्हणाल्या की तुम्हाला काय प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्ही आम्हाला सांगत जावा, शेअर करत जावा। बरोबर आहे, तर तुमच्याशिवाय तर मला कोण आहे? तुमच्या संगच मी आपले सगळ्या गोष्टी शेअर करत असते। मी आजपर्यंत कोणाला आपल्या मनातल्या एवढ्या गोष्टी सांगितल्या नाही जेवढ्या मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करत असते। त्यांनी काल मला म्हणले, आपले आता सगळे तुम्हाला तर माहिती आहे मी व्हिडिओ टाकते, आपले व्हिडिओ बघून त्यांनी आपल्याला असं बोलले, तुम्हाला काय मदत वगैरे हवा असेल तर मला सांगा वगैरे, आम्ही तुम्हाला मदत वगैरे करतो। तर मी त्यांना हात जोडून विनंती केली की आपल्याला मदत वगैरे असं काही नकोय कोणाचं, कशाला उगाच कोणाचं तरी घेऊन आपण बसायचं, हे मला चांगलं नाही वाटलं। मग त्यांनी मला खूप रिक्वेस्ट केली, तुमच्यासाठी नाही तुमच्या दिव्यासाठी, तुम्हाला काय मदत हवाय का वगैरे काय। तर मी म्हणलं बाई नको, तू बोलली तेच खूप मोठी गोष्ट झाली। जर तरी तुला असं तुझ्या मनाला वाटत असेल तर तू देवी आईच्या, आपल्या नवरात्री चालू झाली, देवी आईसाठी आपल्याला दिव्याला तेल तरी लागतोच, तुम्हाला माहिती आहे। तर तुझ्या यथाशक्तीने तुला काय जमत असेल तर तू तेवढी मला देणगी पाठवून दे आईच्या ह्याच्यासाठी। तर त्यांनी मला एक 50 रुपये, बरं का लई नाही आणि कमीही नाही, त्यांनी मला 50 रुपये माझ्या अकाउंटला ट्रान्सफर केले की माझ्या नावाने तुमच्या देवी आईला तेल चढवा म्हणून। तर त्यांनी मला कमेंटमध्ये असं बी सांगितलं की कोण तुमचे, म्हणजे एवढे तुमचे फॅन लोक आहेत, एवढे तुमचे म्हणजे सोबती लोक आहेत, तर त्यांना बी असं काय वाटत असेल तर तुम्ही त्यांनाही सांगू शकता, पण मला सांगायचं नाहीये। तरी तुम्हाला कोणाची इच्छा असेल आणि असं खरंच कोणाला वाटत असेल की आपण थोडंसं एक हातभर तरी लावावं, कारण तुम्हाला तर माहिती आहे आपलं काय प्रॉब्लेम आहे आणि काय परिस्थिती आहे, तेल वगैरे तर लागतोच म्हणा। मी माझ्या ह्याच्याने मी करू शकते, तसं काय नाहीये, मी जाऊन उधारी तेलाचं पॅकेट घेऊन येईन आणि करीन, तुम्हाला तर माहिती आहे। पण तरी तुम्हाला जर कोणाला वाटलं की एक हात आपल्याला ताईच्या देवीसाठी लागावं किंवा दान म्हणून आपण एक ताईच्या देवी आईसाठी थोडं हे करावं, तर तुमच्या हाताने जेवढे जमेल तेवढं तुम्ही मला पाठवून द्या पैसे, म्हणजे तुम्हाला जेवढी तुमच्या हातात ताकद आहे। 5 रुपये तर म्हणत नाही, कारण 5 रुपयाचं तर तेल येत नाही, तुम्हाला तर माहिती आहे। 10, 20, 30 तुमच्या हाताने जेवढे होतील तेवढं तुम्ही मला माझ्या अकाउंटला टाकून द्या। आणि ज्यावेळेस तुम्ही पैसे टाकताल ना, त्यावेळेस तुमचं नाव टाका आणि तिथं तुम्ही केवढे पैसे टाकले तेवढे पैशाची अमाऊंट तिथे टाका। ज्यावेळेस मी देवी आईला म्हणजे तेलाचं पॅकेट घेऊन जेव्हा वेळेस मी हे करणार, त्या सगळ्यांचे नावं घेऊन मी व्हिडिओ बनवणार आहे आणि सगळ्यांच्या नावाने देवी आईला तेल चढवणार आहे। ह्या मला असं वाटतं ह्या वेळेस 100% मला, म्हणजे तुम्ही लोक मला साथ देताल, निदान व्हिडिओसाठी नाही आपल्या देवी आईसाठी म्हणून तर तुम्ही मला मदत करताल। आणि तुमच्या हाताने जेवढं होतील मला तेवढे तुम्ही मला पाठवून द्या आणि तुमच्या सगळ्यांच्या नावाने मी देवी आईसाठी तेल वाहते आणि देवी आई चरणी तुमच्या नावाने प्रार्थना पण करते। तर जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं करा, एवढंच मला म्हणायचं आहे। खाली मी तुम्हाला तिथं स्कॅनर तर मी तुम्हाला देत आहे आपल्या अकाउंटचा, तुम्हाला वाटत असेल तुमच्या हातातून जेवढं जमतं तेवढे देवी आईसाठी मदत करा। गेल्या वेळेस मी म्हणलं होतं ना आपण देवी आईसाठी उधारी साडी आणलं, तर एका दादाने तर मला हेच केलं की बाबा तुम्हाला देवी आईसाठी सुद्धा साडी म्हणजे उधारी जाऊन का घ्यावं लागतंय, तुम्ही सांगा आम्हाला, मी तुम्हाला पैसे पाठवतो। मी म्हणले बाबा नको, आता घेतलंच आहे, आता परत कशाला, नाही का, तुम्हाला देणगी द्यायचंच आहे, तुम्हाला मदत करायचंच आहे, तर तुम्ही पुढच्या वेळेस तुम्ही डायरेक्ट आमच्या घरी देवी आईसाठी साडी घेऊनच या म्हणले। असं पैसे बिसे नको आहे आपल्याला कोणाचे, पण आता ज्यांनी त्यांनी जे ते लांब राहतात, तेल कोणाला घरी आणून देणं शक्य राहत नाही, म्हणून तुम्हाला सांगते। तर तुम्हाला कोणाला असं वाटत असेल की आपण ताईसाठी थोडंसं हातात मदत करावं, तर मी तुमच्या नावाने तेल पॅकेट आणून चढवते, तुमच्या हाताने जेवढं शक्य होईल तेवढं मला या स्कॅनरला पाठवून द्या। धन्यवाद।